मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. एस-आर-आयमध्ये राहणारा जो माझा मुंबई आणि मुंबईच्या बाजूचा जो रहिवासी आहे, भाऊ आहे, बहीण आहे, परत एकदा किड्या-मुंग्यांसारखा मैल आहे आणि हे बिल्डर आणि राजकारण्यांचं एक काळं सत्य परत एकदा बाहेर आलेलं आहे. दहिसरमध्ये आत्ता 3 दिवसापूर्वी दहिसरमध्ये एका एस-आर-ए बिल्डिंगमध्ये आग लागली. लिफ्टमधून आग गेली आणि अख्ख्या बिल्डिंगमध्ये आग लागली. ह्याच्यात 5 जणांचा मृत्यू झाला. बातमी थोडीशी दाखवली गोदी मीडियाने आणि परत बातमी बंद. म्हणजे आम्ही गरीब भाऊ बहीण आहेत माझे, असे किड्या मुंग्यासाठीच मरायला जन्माला आलेत का? हे बिल्डर लॉबी काय करते? झोपडपट्ट्या तोडते. अशी झोपडपट्टी आहे ती अशी झोपडपट्टी करते आणि त्याच्या जागेवर मोठे टॉवर उभे राहतात. सेम प्रकार इथे झालेला आहे दहिसरमध्ये. रामजी बिल्डर्सने काय केलेलं आहे? जनकल्याण शांतीनगरमधलं प्रकरण आहे, परवाचं 3 दिवसापूर्वीचं प्रकरण आहे. त्यांनी काय केलं? विधानसभा निवडणुकी अगोदर पियुष गोयल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि तिथले आमदार मनीषाताई चौधरी यांनी काय केलं? गडबडीमध्ये विधानसभा निवडणुकीआधी लोकांना जमा केलं आणि चाव्या वाटल्या. बिल्डिंगचं काय काम झालंय? बिल्डिंगमध्ये कसल्या परवानग्या झाल्यात? सुरक्षेच्या दृष्टीने काय केलं याचा काही तपास केलेला नाहीये. आणि चाव्या दिल्या, लोकांना घरं राहायला दिली, त्याच्या बाजूला मोठा टॉवर बांधला आणि करोडो रुपयाला विकला तो. जे मूळ मालक होते त्या बाजूच्या एस-आर-ए बिल्डिंगमध्ये राहायला गेले. गरीब त्या बाजूच्या एस-आर-ए बिल्डिंगमध्ये राहायला गेला. निवडणुका झाल्या, चाव्या मिळाल्या, लोक राहायला लागले. 1 वर्ष पण नाही झालं, बिल्डिंगला आग लागली. 5 लोक मेली. अपंग मुलगी, माझी एक ताई, छोटीशी मुलगी होती ती वारली. लहान मुलं, एक आजी, जे वाचू शकत होते ते पळाले. आता माझ्यात चूक कुणाची आहे? चूक कुणाची आहे? पियुष गोयलची आहे? त्यांनी कशी याची चौकशी न करता चावी देण्याचा कार्यक्रम केला? का स्थानिक आमदार तिथली मनीषाताई चौधरी हिचा आहे? हो, दोघांचा मोठी चूक आहे, दोघांची जबाबदारी आहे त्याच्यावर. याशिवाय बिल्डर तर आहेच दोषी. त्यांनी काय केलं? कमवलं, करोडोपती झाला. याच्याशिवाय दोष आहे अग्निशामक दलाचा. तिथला तो कोणी अधिकारी बांगर म्हणून आहे काहीतरी, त्यांनी कशी परवानगी दिली हो? बिना सुरक्षेचे काही बघितलं न बघता त्यांनी कशी परवानगी दिली? अक्षरशः बिल्डिंगला आग लागली तेव्हा अग्निशामक दलाची गाडी फिरत नव्हती बिल्डिंगच्या बाजूला. कशी परवानगी दिली तुम्ही? लिफ्टचा तो कॉन्ट्रॅक्टर जो जबाबदार आहे याला, कशा परवानग्या दिल्या महानगरपालिकेने? हे सगळं सेटिंग. पोलीस प्रशासन पण जबाबदार आहे. आणि ह्याच्यावर संभाजी ब्रिगेडने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणे गाजावाजा केला की हे काय चाललंय, ह्याच्यावर दोषींना पकडा म्हणून गाजावाजा केला. तर ह्या रामजी बिल्डरचा गुंड रामेश्वर ठेंगे, तडीपार, अनेक गुन्हे आहेत त्याच्यावर. अशा या गुंडाने संभाजी ब्रिगेडचे आमचे स्थानिक जिल्हाध्यक्ष श्रीकांत गिरे यांना गोळी मारण्याचा धमकी दिली. रोज दिवसा ढवळ्या येऊन त्यांनी धमकी दिली की तुला गोळी झाडेल, बिल्डरचं नाव काढलंस तर कळणार पण नाही तू कुठे जाशील. ही दहशत संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या एका जिल्हाध्यक्षाला जर अशी धमकी येत असेल तर सामान्य माणसांचं काय केलं असेल? त्यांनी किती दाबलं असेल लोकांना? लोक घाबरलीत सगळी. दहशतीत आपण जगतोय का? आणि हे गृहराज्य मंत्री कुणाकडे आहे? गृहनिर्माण राज्यमंत्रीपद कुणाकडे आहे? अहो, ज्याच्याकडे गृहमंत्रीपद आहे त्याच्याकडेच गृहनिर्माण राज्यमंत्रीपद आहे, तो म्हणजे आपला फडणवीस. गुंड पाळलेत त्याने, बिल्डर आणि गुंड पाळलेत. संभाजी ब्रिगेड याचा निषेध करते आणि मुंबईतल्या सगळ्या एस-आर-ए मधल्या माझ्या भाऊ बहिणींना सांगते की तुम्ही विचार करा, किड्या मुंग्यांसारखे मरायला तुम्ही आलात का? जन्माला आलोय का आपण? बाजूला टॉवरमध्ये श्रीमंत येऊन राहतायत आणि आपण असेच. आणि हे बिल्डर आणि हे स्वतःचे पैसे कमवून श्रीमंत होत आहेत, त्यांची मुलं बाहेरगावी जात आहेत, श्रीमंत होत आहेत आणि आपण तसंच किड्या मुंग्यासारखं मरतोय. तर संभाजी ब्रिगेड इथे मागणी करते आहे. पहिली मागणी आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कुणावर? बिल्डर रामजी बिल्डर्सवर, त्या कॉन्ट्रॅक्टरवर, लिफ्टच्या कॉन्ट्रॅक्टरवर, अग्निशामक दलाच्या सरकारी अधिकाऱ्यावर आणि ज्याने ही चौकशी केली नाही त्या पोलीस अधिकाऱ्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुन्हा दाखल करावा आमदार मनीषाताई चौधरी यांनी वोटिंगसाठी तिने चावे वाटण्याचा कार्यक्रम केला आणि याच्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल आहेत. त्या 5 जणांवर गुन्हा दाखल करावा. वधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झालाच पाहिजे. आणि हा रामेश्वर जो
ठेंगे जो गुंड आहे, तडीपार आहे, तडीपार असतं त्याची तडीपारची नोटीस कोणी कॅन्सल केली, त्या आमदारावर पण गुन्हा दाखल करावा. कोण आहे तो? कुणाच्या सांगण्यावर याची तडीपारची नोटीस कॅन्सल केली गेली? या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा. संभाजी ब्रिगेड आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्ही पण अशा झोपडपट्ट्यातून आलेलो आहोत, मोठे झालेलो आहोत. आम्हाला तुमचं सगळं दुःख माहीत आहे. या सगळ्या मुंबईतल्या सगळ्या एसआरएंना माझं सांगणं आहे की एकत्र या. तुमचे पण प्रश्न असतील तर आपण एकत्र येऊन लढलो या बिल्डर लॉबी विरोधात आणि सरकारच्या विरोधात एकत्र जर लढलो आपण एसआरएवाल्यांनी सगळ्यांच्या विरोधात जर लढलो तर आपण नक्की रस्त्यावर उतरून न्याय आपण करू. आणि ह्याचीच आम्ही पहिली धमकी आज दहिसर पोलीस स्टेशनला जाऊन देऊन आलेलो आहे. जर 17 सप्टेंबरपर्यंत या बिल्डर आणि या सगळ्यांवर खुन्याचा गुन्हा दाखल झाला नाही आणि रामेश्वरला जर अटक केली नाही, या रामेश्वर ठेंगेला अटक नाही केली तर येणाऱ्या 17 सप्टेंबरला आम्ही संभाजी ब्रिगेडवाले बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत. एवढंच सांगतो, तुम्ही आमच्या सोबत या. इतर सगळ्या पक्षांच्या लोकांना माझी मागणी आहे की या सोबत या गुंड बिल्डर आणि फडणवीस सारख्या गुंडाच्या विरोधात आपण सगळे एकत्र येऊया. एवढंच सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.